विलासजी लांडे पाटील. उपस्थित शोककुल बंधू आणि भगिनी, स्वर्गीय लोकनेते आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात. खरं तर 28 तारखेची सकाळ 9:30ची वेळ, जी बातमी आली ती मनाला खरं तर सुन्न करून गेली. दादा नुसते पिंपरी चिंचवडचे दादा नव्हते, संबंध महाराष्ट्राचे लोकनेते, विकास पुरुष म्हणून दादा सगळ्यांच्या मनात होते. आज पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण होत असताना असे अनेक विषय दादांनी या शहरामध्ये आणले. या शहराच्या 91ला जेव्हापासून दादा या शहरात आले, 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये छोटी गावांचं शहर आणि या शहराची मेट्रो शहराकडे वाटचाल, याच्यामध्ये दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. लहान लहान गोष्टीसुद्धा दादा त्याच्यामध्ये पाहत होते. दादांचा अनेक वेळा सहवास लाभला. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो की स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि दादांच्या समोर आम्ही एक विषय घेऊन गेलो. पिंपळे सौदागर या ठिकाणी शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, जे आपल्याकडं SCMTRची जागा होती अतिरिक्त, याच्यामध्ये एक चांगला आर्किटेक्चर नेमून एक चांगलं सुंदर लँडस्केप करायचा निर्णय त्यावेळी झाला. पण नुकतीच राज्यामध्ये सत्ता बदल झाली, शहरातली सत्ता दादांकडेच होती. त्याच्यामध्ये बजेट मिळत नव्हतं. स्वर्गीय लक्ष्मणभाऊंनी मला सांगितलं की दादांना जाऊन तू भेट. मी दादांना भेटलो. दादांनी क्षणाचा विलंब न करता, त्यावेळेस कमिशनर राजू जाधव साहेब होते, त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं, मला बसवलं, प्लॅन समजून घेतला आणि क्षणाचा विलंब न करता की या शहरामध्ये एक चांगली डेव्हलपमेंट होऊ शकते, चांगलं लँडस्केप होऊ शकतं, आणि तो निधी दादांनी मंजूर करून द्यायला लावला. म्हणजे असं विजन असणारं नेतृत्व. आणि आज आपण खरं तर या नेतृत्वाला मोकलो आहे. 3 दिवस झाले आपण सर्वजण दुःखात आहोत. मधल्या काळामध्ये अशी 2 वेळा बातमी आली की दादा नॉट रिचेबल झाले. आजही मला दिवसभर वाटायचं की दादा परत रिचेबल होतील आणि आपल्या सगळ्यांमध्ये येतील. कारण मनाला आजही मन मानत नाही की आपण दादा आपल्यातून निघून गेलेत. एवढे महान लोकनेते आपल्यातून निघून गेलेत. आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलं की, जसं महेशदादांनी सांगितलं की अजितसृष्टी आपल्याला या शहरामध्ये उभी करायची आहे, आणि भाऊसाहेबांनी सांगितलं की चांगला पुतळा हा दादांच्या सगळ्या स्मरणात राहील. अशा प्रकारचा पुतळा आपण जी महानगरपालिकेची बिल्डिंग त्यासमोर अजितसृष्टी जी उभी करतो आहे, त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय आमचा तिथे झाला आहे. आदरणीय महेशदादा असतील, आदरणीय शंकरशेठ जगताप असतील, अमितजी गोरखे आमदार असतील, आदरणीय उमाताई असतील, एक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक दादांचा चांगला पुतळा भव्य दिव्य असा करण्याचा तिथं निर्णय घेतलेला आहे. कारण दादांनी या शहरासाठी खूप काही दिलं आहे. सगळ्यांच्या घडवण्यामध्ये दादा आहेत. दादा आजही या शहरामध्ये आहेत आणि भविष्यातही नुसते अजित दादा म्हणून नव्हते की दादांचे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत राहिले पाहिजे. अशा विकास पुरुषाला खरं तर मी माझ्या परिवाराच्या वतीने, मी माझ्या राटणी पिंपरी प्रभागाच्या वतीने, तसेच पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. यानंतर सन्माननीय अजित भाऊ गव्हाणे